सातारामधून सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिम घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आणि कोयना धरणामध्ये मागच्या 24 तासात 7.5 टीएमसी पाणी साठ्यात वाढ झालेली आहे। तर कराड तालुक्यातील खोडशी बंधाऱ्याच्या सांडव्यावरून आता विसर्ग सुरू झालाय, त्यामुळे कोयना कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागलेली आहे। सातारातली दृश्य समोर आहेत। साताराच्या खोडशी बंधाऱ्यावरची दृश्य आहेत। कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आता कमालीची वाढ झालेली आहे। पश्चिम घाटात मुसळधार पाऊस सुरू आणि या पावसानंतर पाणी साठ्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। कोयना धरणाच्या पाणी साठ्यात देखील प्रचंड वाढ झाली आहे। खोडशी बंधाऱ्याची दृश्य, खोडशी बंधाऱ्याच्या सांडव्यावरून आता विसर्ग सुरू झाला आहे। सातारा जिल्ह्याला आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे। आता सध्या आपण आहोत ते म्हणजे कराड तालुक्यातील खोडशी बंधारा या ठिकाणी। हे खोडशी बंधाऱ्यावरचं चित्र पाहतोय। या बंधाऱ्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलेलं आहे। सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाने गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये जोरदार तडाखा दिलेला याचा फटका विशेषतः पश्चिम घाट परिसराला बसलेला आहे। पाटण तालुक्यातील अनेक भागांमध्ये घरांची पडझड झालेली आहे। त्याचबरोबर विद्युत पुरवठा खंडितही झाल्याचं चित्र आपण पाहतोय। या पाटण तालुक्यात आज सकाळी काळगाव गुळे मार्गावरती एक झाड पडलेलं आहे, तर दुसरं महिन लघु पाटबंधारे विभागाचा जो बंधारा आहे तो सुद्धा 100% भरलेला आहे। गुरेघर मोरणा हे धरण सुद्धा आता पूर्णपणे भरण्याच्या परिस्थितीत असून त्याच्या सांडव्यावरून ही पाणी वाहत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेला कोयना धरण परिसर आहे। या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने एकंदरीत सांगायचं झालं तर कोयना धरणामध्ये गेल्या 24 तासात 7.5 टीएमसी पाणी साठा वाढलेला आहे। 78,322 एवढा प्रति सेकंद क्युसेस पाण्याची आवक सुरू असून दुसरं म्हणजे कोयना आणि नवद्या या ठिकाणी गेल्या 24 तासात 250 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडलेला आहे। तर महाबळेश्वर परिसरामध्ये 500 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडल्याची नोंद झालेली आहे। एकंदरीत ही परिस्थिती शेतीसाठी अतिशय चांगली असली तरी पाटण तालुक्याला ज्या पद्धतीने घरांची पडझड होत आहे, विद्युत पुरवठा खंडित होत आहे, यामुळे नुकसानीचा सुद्धा पाऊस ठरताना पाहायला मिळत आहे।